शार्प न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मालेगाव संगमेश्वरात दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेत माननीय डॉक्टर तुषारदादा शेवाळे, माननीय अद्याबा हिरे पाटील, माननीय नामदार भुजबळ साहेब यांची दमदार भाषणे। कोण कोणाला काय बोलले ते पूर्ण ऐका। Snow Music Studio. माननीय रवींद्र पगार, माननीय देवराज गरुड, माननीय भगवान आढाव, माननीय शांताराम जी लाठर, माननीय प्रसाद बापू हिरे, माननीय डॉक्टर तुषार शेवाळे, माननीय संदीप पवार, माननीय राजेंद्र ठाकरे, माननीय राजेंद्र भोसले, माननीय राकेश भांगरे, माननीय नंदकुमार सावंत, माननीय धर्मा भांगरे, माननीय नरेंद्र सोनवणे, माननीय केवळप्पा हिरे, माननीय प्रकाश सावकार, माननीय विजय रामजी पवार, माननीय डॉक्टर जयंत पवार, माननीय विनोद चौहान, माननीय भरत आखाडे, माननीय प्रतिभा सूर्यवंशी, माननीय अनिल तेजा, माननीय दशरथ बाबूराव निकम, माननीय काशीनाथ शांभू पवार, विठ्ठल बर्वे, माननीय आमदार शेख आसिफ आहे, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शेतकरी सहकारी संघ चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आमदार छगनराव भुजबळ साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष अद्याबा हिरे, मंचावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी नाना पगार, प्रसाद बापू हिरे, डॉक्टर देवेंद्रजी पवार, राष्ट्रवादीचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री किरणजी शिंदे, त्याचबरोबर मंचावर असलेले सर्व मान्यवर तेवढेच मान्यवर माझ्यासमोर असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी व सर्व मित्र पक्षात प्रेम करणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, युवक मित्रांनो आणि बंधू भगिनी, अतिशय महत्त्वाची निवडणूक आपण पार पाडतो आहे। ह्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण एका विचाराने पुढे जात आहोत। शाहू फुले आंबेडकर यांनी दिलेल्या संधीच्या विचाराने आपल्याला पुढे जायचं आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर स्वराज्य स्थापन केलं, त्याच पद्धतीने त्यांनी 12 वर्षकाल 18 पगड जाती सोबत घेऊन त्यांनी ते स्वराज्य स्थापन केलं। आणि म्हणून म्हणतो की काँग्रेस या नेत्यांनी ते सर्वांना सोबत घेऊन आज पुढे जायचं ठरवलेलं आहे। आणि या निमित्ताने आज आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे। कुणाल पाटील बाबा किती सक्षम आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, परंतु त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अनेक उंचावर नेण्यासाठी आपल्याला त्यांना पुढे लोकसभेमध्ये पाठवायचं आहे। लोकसभेमध्ये पाठवण्याकरता आपल्या सर्वांचं आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांना अतिशय मौलिक विचार आदरणीय भुजबळ साहेबांचे ऐकायचे असल्यामुळे या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु आपल्या एक नम्र विनंती करेल की भविष्य काळामध्ये 29 तारखेला आपण पंचायतच्या बटनावर कुणाल बाबांना मत देऊन Snow Music Studio. Snow Music Studio.
युवा स्वाभिमानी पक्ष, बहुजन विकास आघाडी व मित्र पक्ष, महाआघाडीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय कुणाल बाबा रविदास पाटील यांना मी विनंती करते त्यांनी भुजबळ साहेबांची सभा झाली पाहिजे ही इच्छा या संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक मतदाराची होती. आणि गावागावामध्ये साहेब जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे आम्हाला लोक सांगत होते की तुम्ही भुजबळ साहेबांची सभा लवकर लावा, कारण लोकांना माहीत आहे आणि या उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य नागरिकालाही माहीत आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये जे जे काही आपले प्रश्न राहून गेले, जे जे काही आपले प्रश्न सोडून घ्यायचे ते सोडून घेण्याकरता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी अतिशय भक्कमपणे भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. आणि म्हणून लोकांनी या ठिकाणी मी साहेब गेल्या अनेक दिवसापासून त्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो. त्या ठिकाणी हा मतदारसंघ सिंदखेडपासून तर बागलाच्या कोपऱ्यापर्यंतचा हा मतदारसंघ. या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये, या ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या वातावरणामध्ये जेव्हा आम्ही मतदारांसमोर जातोय तेव्हा एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला दिसते की गेल्या 5 वर्षामध्ये या भाजपा सरकारने ज्या पद्धतीचा क्रूर चेष्टा सर्वसामान्य शेतकऱ्याची आणि सर्वसामान्य नागरिकाची आणि सर्वसामान्य व्यापाराची केलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा चिडलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाला या ठिकाणी निवडून द्यायचं नाही हा निर्णय सर्वसामान्य माणसाने घेऊन टाकलेला आहे. हे वातावरण आपण आणि त्यामुळे साहेब मी जास्त या ठिकाणी आपल्याला सांगणार नाही, जास्त बोलणार नाही, आपल्याला साहेबांना ऐकायचं. पण या मतदारसंघामध्ये फार प्रश्न आहेत. आज आमच्याकडे सर्वात मोठा प्रश्न आहे तो सिंचनाचा प्रश्न आहे. आज आमच्याकडे जे सोर्सेस अवेलेबल आहेत, जी तापी नदी आज आमच्याकडे वाहते, या तापी नदीचं पाणी या मतदारसंघामध्ये फिरवलं गेलं पाहिजे. ज्या नागपाडच्या विषयावरती भुजबळ साहेब, प्रशांत हिरे साहेब आणि या सर्व नेते मंडळींनी लढा उभा केला, त्या नागपाडचं पाणी या भागामध्ये फिरवलं गेलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय या परिसराचा उद्धार होऊ शकत नाही, आपली प्रगती होऊ शकत नाही, ही मानणारा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, विधानसभेमध्ये गेली 4.5 वर्ष त्या ठिकाणी काम करताना मी ज्या ज्या वेळी विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित होतो त्यावेळी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी ज्यावेळी भुजबळ साहेब त्या ठिकाणी स्टेजवरती त्या ठिकाणी माईकवरती यायचे त्यावेळी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण आम्ही तासभर भुजबळ साहेबांचं ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर माझी खात्री झाली आहे की आपल्याला या संपूर्ण परिसरामधलं जर वातावरण बदलून घ्यायचं असेल आणि पाणी आणायचं असेल, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी शिवाय आणि भुजबळ साहेबांसारख्या नेत्यांशिवाय आपल्याला पर्याय नाही, हे माझी बोलायचं. आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सगळं करून घ्यायचं आणि हा लढा आपल्याला उभा करावा लागेल. मागे सुद्धा मी 1-2 भाषणामध्ये सांगितलं की जो पाण्याचा करार त्या ठिकाणी झाला आणि या नागपाडचा करार गुजरात आणि महाराष्ट्राचा झाला भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री असताना, त्यावेळी सर्वसमाज पाणी वाटपाचा करार झाला होता. परंतु ह्या भाजपा सरकारने गुजरातच्या प्रेशरखाली येऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेशरखाली येऊन हा करार त्या ठिकाणी संपुष्टामध्ये आणला आणि 90% पाणी त्या ठिकाणी गुजरातमध्ये द्यायचा प्रयत्न करतायत. तर करार ह्यामध्ये केला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो मित्रांनो, ज्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संसदेमध्ये त्या ठिकाणी मी जाईल त्यावेळी हा करार त्या ठिकाणी आम्ही थांबवून टाकू आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक असं आंदोलन उभं करू की कोणत्या परिस्थितीमध्ये पाणी आम्ही गुजरातला जाऊ देणार नाही, हे काम आपल्याला भविष्यात करावं लागतं. आणि त्यामुळे या सर्वसामान्य मतदारसंघाचं ह्या वातावरणाचा एक चांगलं वातावरण निर्माण करण्याकरता आणि विकासाचं पर्व या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याकरता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे. तो पाठिंबा आपण उभा कराल अशी अपेक्षा आजच्या बैठकीच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या 29 तारखे आपल्या सर्वांच्या दृष्टीने धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दोन्ही मतदारसंघामध्ये मी प्रचार करतो आहे. आणि मी आदरणीय भुजबळ साहेबांना शब्द दिला आहे की प्रामाणिकपणानं काम करत असताना या दोन्ही विधानसभा मतदारसंघामधनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणणार आहोत. त्या दोघांना पूर्ण ताकदीशी यांच्याबरोबर आहे. आणि मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये सुद्धा आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळणार आहे. ते प्रामाणिकपणे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर आम्ही काम केलेलं आहे. भाजपचा खासदार मालेगाव मतदारसंघातही आपण निवडून दिला, दिंडोरी मतदारसंघात निवडून दिला.
5 वर्ष केंद्रामध्ये मंत्रीपद भाजपच्या खासदाराला मिळालं आणि सत्ताधारी पक्षाचा मंत्री हा मतदारसंघामध्ये असताना असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न, असंख्य व्यथा या सातत्याने आपण त्यांच्याकडे मांडल्या. नारपारच्या प्रश्नाच्या संबंधी आता कोणतरी भाषण करताना बोललो. नारपारचा प्रश्न व्हावा यासाठी सातत्यानं केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा केला. गडकरी साहेबांच्याकडे अनेक वेळा बैठका केल्या. सातत्यानं खोटा शब्द दिला गेला. धुळ्यामध्ये मेळावा झाला. जाहीर मेळाव्यामध्ये गडकरी साहेबांनी घोषणा केली की मी नारपार प्रकल्प सुरू करतो आहे आणि लोकसभेच्या मतदानाच्या आधी नारपारचं काम चालू झालेलं असेल या संबंधीचा जाहीर शब्द गडकरी साहेबांचा होता. पण अद्याप साधा नारपारचं सर्वेक्षण करण्याचं सुद्धा धाडस या केंद्रातल्या सरकारनं दाखवलेलं नव्हतं. आज नॅशनल हायवेच्या संबंधीची घोषणा धुळ्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही केली आणि मालेगाव तालुक्यात जाणारे सगळ्याच्या सगळे स्टेट हायवे, नॅशनल हायवे होतील याचं चौपदरीकरण होईल या संबंधीचं भूमिपूजन गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं. पण एकही रस्त्याचं काम अद्याप चालू झालेलं नाही. मनमाड इथून रेल्वे मार्गाच्या संबंधीचं भूमिपूजन केलं आणि त्या मालेगाव तालुक्याच्या जनतेची साफ फसवणूक करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं. आज जे भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं त्याच्यात फक्त धुळ्याची नंदाळा एवढ्याच रेल्वे मार्गाच्यासाठी भूमिपूजन झालं. मालेगावच्या आणि मनमाडच्या जनतेची साफ फसवणूक या रेल्वे मार्गाच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्यासाठी आम्ही लढाई केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून या महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं आंदोलन मालेगावमध्ये उभं राहिलं होतं आणि आदरणीय पवार साहेबांच्या, आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं दिली. पण या सरकारमध्ये ज्या वेळेला शेतकरी अडचणीत आला आणि आम्ही कर्जमाफी मागितली तर 66 निकाष टाकून आम्हाला कर्जमाफी दिली गेली. त्याच्यामध्ये आमच्या गावातले 1-2 सुद्धा शेतकरी बसू शकले नाही. सर्वसामान्य पाठीच्या तुताला पाणी पुसायचे काम केले गेले. भारतीय जनता पक्षाचा आम्ही जेव्हा प्रचार करत होतो आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या संबंधीची भूमिका होती. आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याला दीडपट हमी भाव देण्याच्या संबंधीची भूमिका होती. पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला भाव दिला नाही. आदरणीय पवार साहेबांनी परवाच्या दिवशी जाहीर केलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना दीडपट भाव देण्याच्या संबंधीची भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारची असणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताच्यासाठी आपल्याला लढायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आज संबंध देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि ही परिवर्तनाची लाट या देशामध्ये येत असताना आपले सुद्धा खासदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून केली पाहिजे या संबंधीची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा पंतप्रधान करण्याची वेळ ही आपल्या सगळ्यांच्यावर आलेली आहे आणि पवार साहेबांना यावेळी पंतप्रधान होताना आपल्याला बघायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना. माझ्या हातामध्ये हे कागद आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे आणि याच्यामध्ये संजय राऊत म्हणतात, मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, मी सहजच महाराष्ट्र सदन कालीना मध्यवर्ती ग्रंथालयाच्या अनुषंगाने भुजबळांवर करण्यात आलेले FIR वाचले. कुतूहल म्हणून मी हे विषय जाणून घेतले तेव्हा निदर्शनास आले की ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांनी नीटपणे चौकशीने अभ्यास न करता घिसाडघाईने हे गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपांना कायदेशीर काही आधार नाही. ही गंभीर बाब असून तपास अधिकाऱ्यांनी अक्षम्य निष्काळजीपणा केला आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावर आरोप सिद्ध होणार नाही आणि त्यामुळे शासनाची मोठी नाचक्की होणार आहे. आपले सरकार जाणून बुजून निष्पाप लोकांना अडकवते असा चुकीचा संदेश जात आहे. हे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र. त्याच्यानंतर शिवसेना भुजबळांच्या पाठीशी संजय राऊतचे पत्र हे वर्तमानपत्रात आलेले आहे. भुजबळ यांच्या क्लीन चिटवर बांधकाम मंत्र्यांची स्वाक्षरी. घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळांच्या पाठीमागे शिवसेनेचे बळ. मुख्यमंत्र्यांसह 8 ते 10 मंत्री व IAS अधिकाऱ्यांवर मग गुन्हा का दाखल केला नाही? संजय राऊत. काँग्रेस सरकार दिल्लीमध्ये येणार, काँग्रेस सरकार राज्यामध्ये सुद्धा येणार. हे सगळे MOU फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे. नारपारचं पाणी असू दे, गोदावरी खोऱ्याचं पाणी असू दे, या पाण्याचा एक थेंब सुद्धा जो आहे गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. लक्षात ठेवा. 15 लाख रुपये येणार. आलं का कोणाला 15 लाख रुपये?
अजून लोक वाट पाहतात. एकानं असं म्हटलं, कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे मुस्कुराने की आदत है. कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे मुस्कुराने की आदत है. दफनाने वालों जरा रुक जाओ, मुझे अभी उम्मीद खाते में 15 लाख आने की है. लोक वाट बघतात. 15 लाख झाले. 2014ला यायचे तेव्हा म्हणायचे अच्छे दिन. काय आता कोण म्हणतच नाही, आता हसतात लोक. माझं आव्हान आहे मोदी साहेबांना की तुमच्या त्या सभांमध्ये आता परत बोला ना, अच्छे दिन. काय म्हणतात समोर तुमच्या ऐका ना. अरे काय काय तुमच्या योजना हो. स्मार्ट सिटी. मला या देशामध्ये मोदी साहेब 5 स्मार्ट सिटी दाखवा की तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे ह्या 5 शहरं जे आहेत स्मार्ट झाली. 5 जिल्ह्यांची नावं सांगा या देशामध्ये की तिथे प्रत्येक घरामध्ये शौचालय आहे आणि ते वापरलं जात आहे. 5 जिल्ह्यांची नावं सांगा जिथे मोठे हॉस्पिटल तुम्ही केलीत. 5 जिल्ह्यांची नावं, राज्यांची नावं सांगा जिथे तुम्ही 1,000 किलोमीटरचे रस्ते केले. 5 बँकांची नावं सांगा जिथे तुमची जनधन खाती जी आहेत ना सर्व सुरू आहेत. किती मोठी लिस्ट आहे तर किती वाचणार. मागच्या आठवड्यामध्ये हायकोर्टाच्या 2 जजेस, 2 न्यायमूर्ती यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं शेजारच्या राज्यामध्ये गौरी लंकेशचा खून झाला, कलबुर्गीचा खून झाला. कर्नाटकचे पोलीस त्या खुन्यांना शोधत महाराष्ट्रात आले. इथे त्यांना सुगावा लागतो. मुख्यमंत्री तुम्ही करतात का? काय करतात? 11 खाते तुमच्याकडे आहेत, तुम्ही करता का? तुम्हाला अजून कुणी सापडत नाही? हे बघा, मुख्यमंत्री तुम्ही करता का? हे मी नाही म्हणत आहे, हे हायकोर्टाचे जजेस म्हणतात की तुम्हाला कशी काय सापडत नाही? तुम्ही काय भाजपचे कार्यकर्ते आहात का? या राज्याचे मुख्यमंत्री आहात? कोण विचारतं? हायकोर्ट विचारत आहे. असा हा काय. ओबीसी महामंडळाला गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि 1 रुपया सुद्धा दिला नाही. ओबीसीचे 314 मुलं मुली IAS पास झाली. 2 वर्षाचं ट्रेनिंग केलं, म्हणजे कलेक्टरची परीक्षा समजा. ट्रेनिंग पण झालं, पास पण झाले आणि शेवटी त्यांना कामावर घेतलं नाही. ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती बंद केली. ओबीसी मुलांची अर्धी फी आपण भरत होतो, ती सुद्धा 5-5 वर्ष आली नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, 4 दिवसापूर्वी या मोदी सरकारनं 9 लोकांना ऑफिसमध्ये कामावर घेतलं. कलेक्टरच्या सुद्धा वरची पोस्ट, पण परीक्षा पास न झालेले. डायरेक्ट अमर दुबे सहसचिव नागरी उड्डाण, अरुण गोयल वाणिज्य खाते, राजीव सत्तेला आर्थिक खाते, सुजीत वाजपेयी पर्यावरण, सौरभ मिश्री
दिनेश जगदाव नवीकरण ऊर्जा, सुमन प्रसाद सड़क, भूषण कुमार जहाजरान, कोकोली घोष किसान कल्याण. मग तुमच्या आमच्या पोरांनी शिकून करायचं काय आता? फक्त खड्डेच करायचे काय? Music Studio. आमची पोरं पास झाली, ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही कामावर घेत नाही आणि बाहेरचे 9 लोक जे आहेत फक्त एकाच समाजाचे, उच्च समाजाचे तुम्ही कामावर घेता. म्हणून आज परत आणण्याचा तुमचा विचार आहे. आमच्या पोरांना शिकायचं नाही, शिकलं तरी कामावर घ्यायचं नाही. 10 कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते, काही नोकऱ्या दिल्या नाही. अरे हा आदित्य योगी और मोदी, इनका एक ही नारा, ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा.